रेस्टॉरंट सारखा किंवा हॉटेल सारखा चिकन खिमा वाटाणे घालून अगदी घरगुती मसाले घालून कसा बनवलाय सांगते, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन खिमा धुवून स्वच्छ घेतलेला आहे. 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि इथे कांदे घेतलेले आहेत. 5 ते 6 कांदे कापून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही मी मिक्सरला वाटण करून घेणार आहे. तर आपलं वाटण तयार आहे. कोथिंबीर, आलं, लसूणचं वाटण तयार आहे. कांद्याचं वाटण तयार आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे. 2 चमचे तेल घातलेत. बेसिक खडे मसाले घातलेत. वेलची, दालचिनी, लवंग, मिरे. मसाले छान आपण परतून घेऊया. आता इथे या स्टेजला आपण जे कांद्याची पेस्ट केली होती किंवा प्युरी केली होती ती घालायची, पण तत्पूर्वी गॅसची फ्लेम लो ठेवायची, कारण कांदा घालते वेळेस कांद्याचं पाणी जर का तेलात पडलं तर तेलाचा भडका होण्याची शक्यता आहे. तर ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या. आता तुम्ही म्हणाल की कांद्याची पेस्ट का बरं केली, तर खिम्याला एक असा मऊसूद मलमली असा टेक्स्चर येण्यासाठी मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालूया. आता छान कांदा परतून झाला आपला की इथं मी जे चाळणीमध्ये चिकन खिमा भिजत घातला होता, धुवून घेतला होता, तो आपण घालणार आहोत. आता हा चिकन खिमा आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत. चिकन खिमा तेलावरती परतून घ्यायचा का, तर चिकन खिमा टाकल्यानंतर त्याच्या ना तेलामध्ये गुठळ्या होतात. त्यामुळे ना खूप वेळ असं ना मोकळा परतून घ्यायचा, तो गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठी हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या की गुठळ्या होणार नाही. त्यासाठी छान असा तेलामध्ये असा मोकळा असा परतून घ्या. आता इथे तुम्ही जर व्हेज खाणारे असाल तर तुम्ही सोयाबीनचा खिमा सुद्धा वापरू शकता. आता आपण कोथिंबीरीचं जे वाटण केलं होतं मिरचीचं ते घालणार आहोत आणि ते सुद्धा छान परतून घेणार आहोत, कारण की आपण मिरची न भाजताच घातली होती वाटणामध्ये. त्यामुळे आपण हे तेलावरती छान परतून घेणार आहोत. तुम्हाला आवडलं तर तुम्ही चिकन खिमा यूज करू शकता किंवा मटन खिमा सुद्धा अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. जर व्हेज असतील तर सोयाबीन घ्या आणि नॉनव्हेजवाले असतील तर चिकन किंवा मटनचा खिमा नक्कीच वापरा. धने जिरे पावडर, गरम मसाला प्रत्येकी अर्धा चमचा आणि वाटलं तर थोडंसं लाल तिखट सुद्धा घाला. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. छान असे परतून घेणार आहोत. तर एका बाजूला मी वाटाणे असतात ना आपले हिरवे वाटाणे, ते बॉईल करून घेतले होते, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे, पण ते दाखवायचे राहून गेले. इथे जर तुम्हाला वाटलं की खूपच सुक्क आहे तर तुम्ही अर्धी वाटी पाणी घालू शकता. शिजवलेले वाटाणे घालणार आहोत 1 वाटीभर. आता हे वाटाणे सुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये. वाटाणे तर आपले शिजलेलेच आहेत म्हणा, पण फक्त आपण मसाले त्याला लागावे म्हणून परतून घेणार आहोत. छान असं परतून घ्यायचा. वाटाणे छान मसाल्यामध्ये लागले पाहिजेत. आता या स्टेजला मला थोडंसं वाटलं पाणी कमी आहे, म्हणून मी अर्धी वाटी, पाव वाटी पाणी फक्त ॲड केलं आहे. ते फक्त गरम झालं की आपला खिमा एकदम असा अंगभर असा हलकंसं लपतपा होईल. तर या स्टेजला मी गॅस बंद केला आहे. तर आपला खिमा तयार झाला आहे. या मंडळी गरमागरम खिमा त्याच्यावर असं लिंबू पिळून असा नरम पावासोबत खायला. इथे मला पाव नाही मिळाला म्हणून मी चपातीसोबत सर्व केला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी शीतल्स किचन कट्टा पहा. धन्यवाद.